कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे अमोल, काय चाललंय तुझं? माँ, बाहेर तू किती लोकांची हेल्प करतेस, म्हणून मी घरामध्ये तुझी हेल्प करतोय। माझी हेल्प नको करू तू, दे इकडे। तू एका ठिकाणी शांत बस बरं। माँ, मला फक्त एकच माणूस शांत करू शकतो, ते पण शहनशाह। आला 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 शहनशाह आलेला आहे। बोला काय? बरं झालं तू आलास। मी त्याला किती वेळचं म्हणते, अरे एका जागी शांत बस, पण तो ऐकतच नाहीये माझं। मी आता असं शांत बसणार नाही। बर, मग काय करायला लागेल शहनशाहला तू शांत बसव म्हणून? बाबा, तू किंवा माझी गोष्ट सांग। तू सांग, तू सांग ना। तू सांग त्याला गोष्ट, मला ऐकायची आहे आज। तुला ऐकायची म्हणजे मागच्या वेळी मी सांगितलं तेवढं ऐकली होतीस की तू? अरे पण मी काय म्हणते, मला ऐकायची आहे, मीच कसं काय सांगणार ना गोष्ट, मला ऐकायची आहे म्हटल्यावर। अगं हो, पण तुला गोष्टी चांगल्या सांगता येतात ना, मग तू सांग ना। आई पण मला ऐकायची आहे ना गोष्ट। अगं मागच्या वेळी ऐकलीस केवढी मोठीनी? त्याच्यातली अर्धी त्यांनीच कंप्लीट केली होती अर्जुन, ती पूर्ण या दोन्ही पैकी एक बघ जरा। तू पकड। मीच धरणार आहे, कारण ह्यात मी जिंकतो। बाबा, इसे ये। म्हणजे मीच का? म्हणजे तू सांग, मी ऐकते गोष्ट। सांगतो ना। ठीक आहे, लय हसू येते ना। हा, तर गोष्टीला सुरुवात होते। हा बोला रे। हॅलो, काय झालं आर्या? आर्या, अर्जुन, अरे ऐक ना, मला खूप त्रास होतोय, तू इकडे येतोयस का? आता अर्जुन, मी घरी एकटीच आहे, मला खूप त्रास होतोय, तू इकडे लवकर ये, मला सहन नाही होतंय। बर 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 बर, मी येतो। आर्या तू काळजी घे, मी येतो लगेच। हा, आर्याची तब्येत जास्त बिघडली, मला जावं लागेल। बाबा, तू आता कुठेच नाही जायचंस। अरे हो बाळा, पण आर्या मावशीची तब्येत बिघडली ना, तर मी जाऊन येतो, लगेच येतो ना। बाबा नको ना प्लीज। अमोल, अरे तिची तब्येत बिघडली आहे ना बाळा, आणि आता तिला बाबाची गरज आहे। बाबा जर गेला नाही तर अजून तब्येत बिघडेल। अरे पण माँ, अमोल, मी तुला गोष्ट सांगते। हा अर्जुन, मी गोष्ट सांगते, पण तू लवकर यायचा। अमोल तुझी वाट बघतोय। हो, मी लगेच येतो, आलोच। भाऊजी, अहो तुम्ही कुठे चाललाय तेवढ्या गडबडीत रात्रीचं? अहो, आर्याचा फोन आला होता, तिची तब्येत बिघडली, मी जाऊन येतो पटकन। थांबा, मी पण येते तुमच्या बरोबर। काय काही गरज लागली तर बाई म्हणून असलेलं बरं पडेल ना? हा चला, डॉक्टरना तिकडेच बोलून घेतो। हो, चला चला। माँ, बाबाला आर्या मावशीचा फोन आला की तो लगेच जातो। अरे असं नाही बाळा, ती आजारी आहे ना। मग माँ, तिला दुसरं कुणाला फोन करता येत नाही का? अमोल बाळा, गरजू लोकांना आपण मदत केली ना, की देव आपल्याला पाहिजे ते देतो। ठीक आहे माँ। खरंच आर्या मावशी आजारी असेल का? डॉक्टरांनी सांगितलंय, गोळी घेतल्यानंतर कमीत कमी 1 तास रेस्ट घ्यायची। हा, त्यामुळे अजिबात बाकी कसला विचार करू नका। भाऊजी, आर्या, तुमच्या दोघांना असं बघून खरंच खूप भारी वाटते। तुम्ही दोघं कायम असं एकत्र आणि आनंदी राहावं, एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे बघा। मला निघावं लागेल आता, निघतो। अर्जुन, ऐक ना, माझी एक रिक्वेस्ट होती। बोल ना। अर्जुन, आज स्टेशनला इतकं काही कामाचा लोड नाहीये, आणि चिंचुके आहेत ना, काही असेल तर ते बघतील। तू आज थांबशील का माझ्यासोबत? अगं, मी इथं थांबून काय होणार आहे? अरे तू थांबलास तर मला पॉझिटिव्ह फील होईल, मला खूप छान वाटेल। प्लीज अर्जुन, थांब ना माझ्यासोबत।
काल सुखाचा पाऊस तर आज उन्हाचे चटके. आयुष्य यालाच म्हणतात कदाचित. हो अरे बापरे. बोला. मा तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. मा बाबा पण अजून कामाला नाही गेला. तुम्हाला जायचं नाहीये का? का नाही जाणार? अमोल हे बघ, काही झालं ना तरी आपण आपलं काम नाही सोडायचं बाळा. यस मा. बरं मी आता आर्याला काय हवंय नकोय ते बघते आणि मग निघते ऑफिसला. मा थांब, काय रे? मी पण येतो. चला. बोल ना अर्जुन, थांबशील ना माझ्यासोबत? भाऊजी, आता आर्या एवढं म्हणते तर थांबा ना. आणि आवडता माणूस सोबतीला असेल ना तर तब्येतीत लवकर सुधारणा होते. वहिनी तसं नाही पण अपर्णा, तुझं काही काम होतं का? नाही काम असं नाही काही. काय हवंय काय नकोय तेच विचारायला आले होते. नाही आता मला काहीच नकोय सध्या. आणि काही लागलं ना अपर्णा तर मी स्वतः मागून घेईन. हा ठीक आहे, मला सांग. बाबा तू नाही का जाणार कामावर? अरे अमोल बाळा, आज बाबा आहे ना आर्याची काळजी घ्यायला घरीच थांबायचं म्हणतायत. काय अपर्णा, तुला काय वाटतंय? ताई आहो, ते अर्जुनला ठरवतात ना, मी काय सांगणार. बाबा जर कुणाला तुझी गरज पडली तर? हा ते तर आहेच. आता बघू. अरे अमोल बाळा, एका दिवसाने काय होणार आहे तेव्हा असं? आणि बाकीचे आहेत की कामं बघायला? काकी पण माझा बाबा शहनशाह आहे. तो असेल तर कुणाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अमोल अरे बाबा ठरवेल ना त्याला काय करायचंय. हो पण मग आर्या मावशीची काळजी घ्यायला मी आहे ना. बाबा तुझा कामाला. अमोल, अरे तू कशाला माझी एवढी काळजी करतो? मी आहे ठीक. हा मावशी, माझी मा म्हणते पाहुणे देवासारखे असतात. हो ना ग मा? हो. मग मी घेईन आर्या मावशीची काळजी. बाबा मा तुम्ही जा कामावर. जा ना, जा ना, जा ना, दादा. आर्या मावशी, तो शाळेचा मुलगा आहे तुझी काळजी घ्यायला. थांब मी आलोच. आणि हो काकी, मी गेल्यावर आर्या मावशीला तू डायलॉग मारत बसू नको. आवड तू पण. आर्या, तू जरा याच्यापासून सावधच राहा. बर मी आलेच. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.